सत्वजाल आहे. पृथ्वी म्हणजे नुसती पृथ्वी ही जमीन माती म्हणजे पृथ्वी नव्हे. ज्या गोष्टीला वजन आहे त्या गोष्टीला पृथ्वी असं म्हणतात. थोडक्यात सोपा अर्थ सांगतो. आप म्हणजे पाणी, जलतत्व. जेवढ्या काही पातळ गोष्टी आहेत ते सगळं म्हणजे आप. तेज म्हणजे काही वेगळं सांगायचं. अग्नीशी संबंधित ज्याचा आपल्याला आपण म्हणतो ना काय तेज आहे त्या चेहऱ्यावर. ठीक आहे. वित्त पित्त वित्त हा जो शब्द आहे तो हा पण तेजाचाच एक भाग आहे. मी सांगतो सगळं. वायू. वायू म्हणजे आता हा काही दिसत नाही, दाखवू शकत नाही. वारा वाहतोय कसं कळतं आपल्याला? झाडाचे पान खाल्लं, वाऱ्याची झुळूक लागून गेली. आपल्या शरीरामध्ये सुद्धा वायू आहे. पुष्कळ त्याचे उपयोग आहे. आणि आकाश. आकाश म्हणजे हे जे निळं दिसतं हेच आकाश नाही. आकाश म्हणजे पोकळी. आता रक्त आपल्या शरीरातून वाहते आहे, ते वाहायला कुठेतरी जागा पाहिजे की नाही? ती जागा जो देतो त्याला आकाश म्हणतात. तर ह्या 5च गोष्टींनी आपलं शरीर बनलेलं आहे. ठीक आहे. आता ह्या आपलं काय कर्तव्य? आपण जन्माला आलो कशासाठी? काहीतरी उद्दिष्ट करणं. मग आपण कामं करतो, आपण नोकऱ्या करतो, शेती करतो, काहीतरी करतो. जगण्यासाठी काहीतरी करतो. आपण जन्माला येतो हे जगण्यासाठी. पण जगायचं म्हणजे रडत रडतच जगायचं बाबा आयुष्यभर. हे दुखते ते दुखते ते दुखते ते दुखते, हा त्रास देतो तो त्रास देतो. आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम असं संस्कृतमध्ये म्हण आहे. तुमचं शरीर निरोगी असेल तरच तुम्ही काम करू शकता, तरच तुम्ही विचार करू शकता, तरच तुम्ही काहीतरी करू शकाल. जेव्हा तुमचं शरीर मन हे स्वस्थ असेल, निरोगी असेल. ठीक आहे. त्याच्यामुळे हे टिकवणं आपलं काम आहे. आणि हे टिकवायचं कसं हे जे सांगतं ते म्हणजे आयुर्वेद. ठीक आहे. आपल्या शरीराचे 3 मुख्य घटक असतात, वात, पित्त आणि कफ. जसं तालुक्याच्या गावाला तहसीलदार असतो, पोलीस असतात आणि समाजात काम करणारे काही डॉक्टरांसारखे लोक असतात. हे 3 मिळून आपलं गाव किंवा आपला तो भाग चालवत असतात व्यवस्थित. कुठे काही वाईट घडलं, काही चुकीचं घडलं तर लगेच पोलीस तिथे येऊन बंदोबस्त करतात. नवीन काही योजना आखायच्या असतील, काही अंमलबजावणी करायची असेल तर तहसीलदार त्या गोष्टी घडवून आणतात. आणखी इतर शरीराशी स्वास्थ्याशी संबंधित काही गोष्टी असतील तर त्याच्यासाठी डॉक्टर लोक, वैद्य लोक असतात. तसा आपल्या शरीराचा सगळा जो कारभार असतो तो वात, पित्त आणि कफ हे 3 जण चालवतात. ठीक आहे. याचा जर आता ते खूप आपण खोलात शिजवायला नको त्याचा. वात, पित्त आणि कफ. आपल्याला पित्ताचा त्रास होतो, आपल्याला वाताचा त्रास. आजचा जो आपण विषय घेतलेला आहे तो वातव्याधी. वात झाला, अंग दुखतं, पाय दुखतं, हात दुखतात. दुखणं जे काय असतं हे वात बिघडल्यामुळे दुखणं सुरू होत असतं. जळजळ होते आहे, उलट्या होत आहे किंवा पोट खराब होत आहे, डोकं दुखतं. पित्त बिघडलं, शरीरातलं पित्त बिघडलं, त्याचं काम त्यांनी व्यवस्थित केलं नाही की या सगळ्या गोष्टी जळणं आणि जळजळ होणं आहे, मळमळ होणं आहे, या सगळ्या गोष्टी. सर्दी, पडसा, खोकला ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ह्या पित्ताने कफाने आपलं काम व्यवस्थित केलं नाही की या गोष्टी घडतात. त्याच्यामुळे वात, पित्त आणि कफ या 3 गोष्टी जर बॅलन्स मध्ये आपण ठेवल्या, व्यवस्थित त्यांची कामं सुरळीत चालू राहिली तर आपण आजारी पडणार नाही. मग हे करण्यासाठी काय काय केलं जातात? त्यांनी सांगितलं की योग करणं आहे. आपला आहार, आपण जे काय खातो, जेवतो त्याच्यावर कंट्रोल ठेवणं आहे, ताबा ठेवणं आहे. वेळोवेळी आता वैद्य कौस्तुभ पुरकर इथून पुढे तुमच्यासाठी इथे असणारच आहे की आहार कसा घ्यावा, आयुर्वेदिक दृष्टीने स्वास्थ्य टिकवण्यासाठी आहार कसा घ्यावा हे याच्याबद्दल ते मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी करत राहतील आता पुढे. त्याच्यामुळे त्याचा तुम्ही आवर्जून लाभ घ्या. आयुर्वेदामध्ये एक श्लोक सांगितलेला आहे की अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम अनौषधम. म्हणजे काय, तो कुठलाही शब्द, कुठलाही अक्षर असं नाही की ते मंत्र नाही. म्हणजे मंत्र म्हणजे फक्त ओम पासून सुरू होणार वगैरे वगैरे वगैरे,
आज काही मंत्र असत नाही. अ आ इ ई हा प्रत्येक अक्षर म्हणजे मंत्र आहे. नास्ति मूलम अनौषधम, जगामध्ये अशी कुठलीच वस्तू नाही आहे की जी औषध नाही. सगळ्या वस्तूंचा औषध म्हणूनच काम केलं जातं आणि आयुर्वेदामध्ये या सगळ्या वस्तूंचा उल्लेख औषध म्हणूनच केलेला आहे. तापाचं विष हे सुद्धा औषध आहे. तुमच्यापैकी बरेच जणांना माहिती पण असते. या सगळ्या गोष्टी फक्त त्याचा वापर करणारा माणूस हा दुर्लभ आहे, तो सापडत नाही. आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने इथून पुढे ती व्यक्ती पण आपल्यासोबत वस्तू विषय असणारच आहे. त्याच्यामुळे आयुर्वेदाचा तुम्ही सगळ्यांनी याच्यापुढे लाभ घ्या. सुवर्ण प्राशनबद्दल एक थोडक्यात सांगतो की 16 संस्कार आपल्याला सांगितलेले आहेत. आपण ऐकतो 16 संस्कार जन्मापासून मरणापर्यंत, अंत्येष्टीपर्यंत संस्कार. जन्मल्यानंतर आपण बारसं करतो, हे सगळे जे संस्कार असतात त्याच्यामध्ये एक महत्वाचा संस्कार सांगितलेला आहे, सुवर्णप्राशन. च्यवनप्राशचं नाव तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल. च्यवनप्राश तसाच एक सुवर्णप्राश, सोन्यापासून तयार केलेला एक प्राश आहे. पेस्ट असते. पुष्य नक्षत्राच्या दिवशी फक्त एकच दिवस, महिन्यातला फक्त एक दिवस, पुष्य नक्षत्राच्या दिवशी साधारण जन्माला आलेल्या बाळापासून ते 5 ते 6 वर्षाच्या मुलांपर्यंत दर महिन्यातला फक्त पुष्य नक्षत्राच्या एक दिवशी 2 ते 4 थेंब एवढ्याच डोस मध्ये द्यावे लागतात. विचार करा किती पॉवरफुल औषध आहे. महिन्यातून एकदाच घ्यायचं. बरं, त्याच्यासाठी कोणी आजारी पडायची गरज नाही. जो आजारी नाही त्याला दिलेलं सगळ्यात चांगलं. सुवर्णप्राशनाची गुण असं सांगितलेले आहे की बल, अग्नी आणि मेधावर्धन. बल वाढवते. ते लहान मुलांना आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम सुवर्णप्राश करतो. म्हणजे मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. ते 5000 वर्षापूर्वी कोणीतरी ऋषींनी लिहून ठेवलेलं आहे ते वाचत. आम्ही अजूनही ते वापरतो आणि अजूनही ते खरं आहे. गोव्याला आम्ही सुवर्णप्राशन जे करतो तुला माहिती आहे, साधारण 1,500 ते 2,000 मुलं एका दिवशी सुवर्णप्राशनासाठी रांगेत उभे असतात. आणि त्याच्यापैकी आम्ही जो एक संशोधन केलं की यांनी नक्की काय काय फायदे होतात ते पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत ते आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय काय फायदे होतात ते आम्ही बघितलं. तर IQ म्हणून एक इंटेलिजंट क्वोशंट म्हणून बौद्धिक क्षमता ज्याला आपण म्हणतो, की सुवर्णप्राश न घेतलेल्या मुलांपेक्षा सुवर्णप्राशन घेतलेल्या मुलांची 13 पटीने वाढलेली आहे. त्या सुवर्णप्राशनाचा हा खूप मोठा गुण आहे. तर इथून पुढे दर पुष्य नक्षत्राला मला वाटतं इथे सुवर्णप्राशन होणार आहे. तर तुम्ही त्याचाही अवश्य लाभ घ्या. सुवर्णाचा कल्प, आता सोन्याचे भाव कुठे पोहोचलेले आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण म्हणून सुवर्णप्राशनात सोनं घालणार नाही असं नाही, त्याच्यामध्ये घातलेलं असतं. सोन्याचा अंश हा पोटामध्ये गेलाच पाहिजे. शक्यतो तुम्हाला पण सांगून ठेवतो असं की दूध जर तुम्ही लोक घेत असाल आणि तुमच्याकडे जर चांदीची किंवा सोन्याची काही भांडी किंवा काही वस्तू असतील तर तापवताना त्या दुधामध्ये सोन्याची आपल्याकडे अंगठी असते किंवा काहीतरी ताक असते, पत्र असते, दूध तापवताना त्याच्यामध्ये घालून ठेवायचं. लहान मुलांना देताना आवर्जून लक्षात ठेवा. दूध तापवून ठेवल्यानंतर चांदीच्या भांड्यामध्ये ओतून जर ते दूध थंड केलेलं असेल तर त्यांनी रोगप्रतिकार शक्ती आणि बुद्धी याच्यामध्ये कमालीचा फरक जाणवतो. तुम्हाला एका महिन्याच्या आत त्याचा गुण जाणवेल. लहान मुलांमध्ये वापरून बघा. आता एक जास्तीची माहिती म्हणून सांगतो. तर इथून पुढे सुवर्णप्राशन अगदी अल्प दरामध्ये मला वाटतं 50 रुपयाला इथे उपलब्ध असणार आहे. तो त्याचा पण तुम्ही लाभ घ्या. वेळ बरीच झालेली आहे. तो आता इथेच आपण बोलणं मी संपवतो आणि पुढच्या आपल्या कामाला लागूया. धन्यवाद. मला